आला आला पाडवा वाढवा मनातील गोडवा असा सांगणारा सण आपला मराठी नवीन वर्षाचा पहिला सण गुढीपाडवापासून आपल्याला नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर सण म्हटले की मनाला किती प्रसन्नता वाटते ना, छान वाटतं. एक आनंद आहे, वातावरणात सुद्धा एक उत्साह असा आलेला असतो. तर असं काहीच माझ्यासोबतही होत असतं. दरवेळेस सणाला तुमच्यासोबतही होत असेल ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही गुढीपाडवा हा सण कसा साजरा करता, तुमच्याकडे काय वेगळेपण असतं, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर करा. तर अशा पद्धतीचं गुढीची सगळी तयारी झाली, देवपूजा झाली, रांगोळी झाली आणि अशा पद्धतीने आम्ही गुढी उभारली. तर तुम्हाला माहीत आहे का, गुढीपाडव्या दिवशी आपण जो लिंबाच्या तोऱ्याचा आणि गुळाचा प्रसाद घेतो त्याचं काय महत्त्व आहे? तर त्याचं असं महत्त्व आहे की आपल्या शरीरातील जे काही रोगप्रतिकारक शक्ती आहे तिला वाढवण्यासाठी, बळकटी आणण्यासाठी शरीराला आणि आजारांपासून आपलं रक्षण करण्यासाठी आपण तो प्रसाद घेतला जातो. कुठे बाहेर गावाला जायचं म्हटलं तर कितीही आवरा घरातली कामं काही कमीच असतात आणि उरकत नाही. तसंच काहीच माझ्यासोबत झालं. आम्हाला जायचं होतं लांब आणि आवरता लेट झाला आणि चला आता मला खूप घाई आहे निघायचं असल्यामुळं चला आजचा मी व्हिडिओ इथंच थांबवते. परत भेटूया पुढील छानशा व्हिडिओसोबत आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आत्ताच करा बरं का. चला भेटूया पुढील छानशा व्हिडिओ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.